तुम्ही आतापर्यंत 370 रुपये वाला किस्सा अनेकदा ऐकला असेल, पण मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ते 370 रुपयाचं प्रकरण नाही. फक्त 370 रुपयाचं मॅटरमुळे एका माणसाने स्वतःची नोकरी गमावली. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. आणि हे 370 रुपये कसले होते तर चिकन बिर्याणीचे. एका डेटवर गेलेल्या एका मुलीसाठी खर्च केलेले त्या 370 रुपयांनी त्याला काय मिळून दिलं आणि काय हिरवून घेतलं हे ऐकलं तर तुम्ही सुद्धा शॉक होताल. तर काय आहे संपूर्ण प्रकरण आणि त्याचा त्या मुलावर काय परिणाम झाला सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात एक व्हिडिओ क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की त्याने संपूर्ण देशात त्या वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या आणि त्या वादाच्या केंद्रस्थानी होता एक 23 वर्षीय तरुण हिमांशू जांगरा. त्याने एका कॉमेडी शो मध्ये जे सांगितलं ते ऐकून काही लोक हसले, पण नंतर संपूर्ण देशातील त्या लोकांनी त्याला जाब विचारलं. हे प्रकरण आहे देशातल्या सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या IT हब्स पैकी एक गुरुग्राम शहरातील. तिथे स्टारविक डिझाइन या फर्म मध्ये हिमांशू जांगरा हा तरुण वेब डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्याने नुकतीच करिअरला सुरुवात केली होती. दुसरीकडे बिग बॉस मध्ये झळकलेला लाखो फॉलोअर्स असलेला स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे, त्याचा क्राऊड वर्क शो म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. त्यात प्रेक्षकांनी थेट बोलायचं, त्यांच्या खऱ्या गोष्टी स्टेजवर मांडायच्या असे या शोचा फॉर्मॅट असतो. असाच एक शो गुरुग्राम मध्ये झाला. त्या शो मध्ये हिमांशू जांगरा हजर होता. शो मध्ये प्रवीण मोरेनं प्रेक्षकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. हिमांशूकडे आला तेव्हा त्यानं विचारलं, काही मजेशीर किस्सा आहे का सांगायला. हिमांशू सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, काही दिवसापूर्वी तो एका मुलीसोबत डेटला गेला होता. दोघे एका रेस्टॉरंट मध्ये गेले होते. जेवण झालं. त्या मुलीने चिकन बिर्याणी मागवली. बिल आलं 370 रुपये. जेवण झाल्यावर त्या मुलीने हिमांशूला सांगितलं, मला घरी सोड. हिमांशूने त्यावर जे उत्तर दिलं ते ऐकून संपूर्ण हॉल हसायला लागला. त्याने सांगितले की तो म्हणाला, अगं 370 रुपये खर्च झाले आहे, ते वसूल तर करायलाच लागतील. त्याने तिला एका पार्क मध्ये येण्याची विनंती केली. त्या मुलीने स्पष्ट नकार दिला, पण हिमांशूने दबाव कायम ठेवला. ती मुलगी अखेर त्याच्याबरोबर एका अंधाऱ्या पार्क मध्ये गेली. तिथे त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ते त्या स्टेजवर उभं राहून सगळ्यासमोर सांगितलं आणि प्रणित मोरे तो पूर्ण वेळ हसत होता. पीक गुरगाव कंटेंट असं लेबल लावलं आणि प्रेक्षकही टाळ्या वाजवत हसत राहिले. तर व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आली आणि काही तासातच देशभर पसरली. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि जे हॉलमध्ये हशा पिकला होता तोच हशा आता रागात रूपांतरित झाला. या सगळ्या प्रकरणाचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे त्या मुलीचा नकार. ती मुलगी वारंवार नकार देत होती. तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की तिला पार्कमध्ये यायचं नाही, पण तरीही त्याने दबाव टाकला. जेवणाचा खर्च हे एखाद्या महिलेवर दबाव आणण्याचं कारण असं बनू शकतं का? 370 रुपयात कोणाची होकार विकत घेता येते का? महिला अधिकारी, कार्यकर्ता, इन्फ्लुएन्सर, सामान्य नागरिक सगळेच त्या विरोधात सोशल मीडियावर उभे राहिले. अनेकांनी हिमांशूच्या कंपनीला थेट संपर्क साधला. शेकडो ईमेल्स, फोन कॉल्स, मेसेजेस त्या कंपनीच्या ईमेल बॉक्स मध्ये येऊ लागले. इन्फ्लुएन्सर साक्षी शिवदासासही अनेक मोठ्या इन्फ्लुएन्सरने हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की हे फक्त एका मुलीच्या जोकचा प्रश्न नाही, हे त्या मानसिकतेची शॅडो आहे जी स्त्रियांना एखाद्या वस्तूसारखं पाहते. जेव घातले म्हणजे त्याच्यावर हक्क मिळवला हा विचारच मूळचा धोकादायक आहे. स्टारविक डिझायनरचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हिमांशूने केलेल्या वक्तव्याचं समर्थन कंपनी कदापि करणार नाही. त्यांनी म्हटलं की कंपनीने इंटरनल इन्व्हेस्टिगेशन केली आहे. को वर्कर सोबत बोलले, महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. कामाच्या ठिकाणी हिमांशू विरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. त्याचे सहकारी म्हणाले तो मेहनती आणि प्रोफेशनल होता. मात्र ऑफिस बाहेर जे घडलं त्याने आता ऑफिसवर परिणाम होत आहे आणि त्याबद्दल कंपनीची जबाबदारी आहे. मिस्टेक हॅव कॉन्सिक्वेन्स असं म्हणत विवेक विश्वकर्मा यांनी हिमांशू जांगराला थेट नोकरीवरून काढून टाकलं. एकाच वेळी त्यांनी सोशल मीडियाच्या अतिरेकी ट्रोलिंग बद्दलही सावधगिरीचा इशारा दिला. एखाद्या व्यक्तीने चूक केली म्हणजे त्याला आयुष्यभर खलनायक ठरवत राहणं योग्य नाही. माणसाला शिकण्याची आणि बदलण्याची संधी मिळायला हवी असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हिमांशू जांगराने माफी मागितली आणि सोशल मीडियाचं अकाउंट सुद्धा बंद केलं. प्रवीण मोरेनं नंतर माफी मागितली आणि तो व्हिडिओ क्लिप स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केला. पण एकदा सोशल मीडियावर गेलेली गोष्ट कधीच पूर्णपणे मिटत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या प्रकरणाने एक महत्त्वाचा प्रश्न समोर ठेवला आहे. आपल्या समाजात डेटिंग कल्चर, महिलांबद्दलची मानसिकता दिसून येते. एखाद्या मुलीसाठी जेवणाचा खर्च केला म्हणजे तिच्यावर हक्क सांगता येतो हा विचार फक्त हिमांशूचा नाही, हा विचार अनेकांच्या मनात घर करून बसलेला आहे. तो व्हिडिओ पाहताना
हॉलभर उपस्थित असलेले लोक हसत होते, टाळ्या वाजवत होते. हे ते लोक कोण होते? ते आपल्याच आजूबाजूचे लोक होते. 370 रुपयाची बिर्याणी खाऊन एका मुलाने नोकरी गमावली. पण खरा प्रश्न हा आहे की ती नोकरी गेली म्हणून हे प्रकरण संपलं का? की आपल्याला या मानसिकतेचा विचार करायला हवा. 370 रुपयात बिर्याणी मिळते, पण कोणाची संमती विकत घेता येत नाही, हे समजणं इतकं कठीण नाही. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.